हाय फ्रेंड्स, मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक रेसिपी। तर बघा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण बनवणार आहे मंचुरन। ड्राय पण बनवणार आहे आणि असे तळलेले मंचुरन पण बनवणार आहे, घरच्या घरी आणि सिंपल। हे बघा, मी एक फूल घेतलं पत्ता गोबीचं, पूर्ण असं मोठंवालं होतं। त्याच्यामध्ये आता म्हणजे बारीक चिरून घेतली। त्याच्यामध्ये 2 चम्मच मी लाल मिरची टाकते, थोडंसं मीठ टाकते, थोडीशी हळद। पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा, खूप छान लागतं आणि सिंपल असे विकत आणल्यापेक्षा आपण घरी मस्त असे खाऊ शकतो आणि खूप टेस्टी झाले होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। थोडासा गरम मसाला टाकितला आहे, तर बघा किती छान बनत आहे, मस्त असे टेस्टी आणि एकदम मस्त झाले होते। तुम्ही पण बनवून बघा, खूप मस्त होता। आणि थोडासा मी अद्रक पेस्ट लसूण टाकलं होतं, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली होती। आणखी टाकलं होतं मी त्याच्यामध्ये आपला रेड चिली सॉफ्ट। अद्रक पेस्ट लसूण टाकल्यानंतर आपण टाकणार आहे ड्राय सोया सॉस थोडासाच टाकायचा, जास्त नाही टाकायचा। नंतर टाकणार आहे आपण कॉर्नफ्लॉवर, थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। हे बघा, थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। साधारण आपल्या अंदाजे, माझ्या अंदाजे टाकले मी, तुम्ही तुमच्या अंदाजे टाकायचं त्याच्यानुसार। आणि थोडासा मैदा टाकायचा। आता याच्यामध्ये अजून मी मैदा टाकलेला आहे। मैदा आपला काय म्हणता, कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर मस्त आता असं हाताने मिक्स करून घ्यायचे, मस्त चुऱ्याचं। तर असं मस्त चुऱ्याचं, पाणी बिलकुल नाही टाकायचं त्याच्यामध्ये, पाणी नाही टाकत असता कारण गोबीलाच पाणी सुटतं। जे आपली पत्ता गोबी राहते तिलाच पाणी सुटत राहतं, तर पाणी बिलकुल नाही टाकायचं। मैदा, कॉर्नफ्लॉवर, आपलं जे मसाले राहतात ते टाकल्यानंतर पाणी नाही टाकायचं बिलकुल। हाताला पण नाही लावायचं पाणी, कारण ऑलरेडी पाणी असतं। मला थोडे कलर टाकायचा होता, तर मी थोडा आता कलर टाकला त्याच्यामध्ये। हे बघा, लालवाला कलर टाकला आणि बघा किती पाणी सुटतं त्याला। पाणी म्हणजे असं थोडंसं पण पाणी घेतलेलं नाही आहे, ऑलरेडी त्याला पाणी सुटलेलं आहे। आता 5 मिनटं असं हे पीठ मुरू द्यायचं। 5 मिनटं मुरल्यानंतर मग आपण त्याला तळून घेऊ। हे बघा, 5 मिनटं झाले। आता मी घेतलं तळ्यासाठी। हे बघा, असे छोटे छोटे टाकायचे, तुम्हाला मोठे टाकायचे असले मोठे टाका, छोटे टाकायचे असले छोटे टाका। हे असे झाले ते। हे बघा, मस्त गरमागरम खायचे, इतके टेस्टी लागतात। मी सहज बनवून बघितले, म्हणजे मी अशी बी बनवतच राहते घरी आणि छान लागतात। तर म्हटलं चला थोडीशी रेसिपी दाखवते। तर कसे आहे वाटले नक्की कमेंट करून सांगा। माझे मंचुरन सिंपल आणि सोप्या पद्धतीची मी आणि शेवभाजी केली होती। अशी हाताने टाकते मी मंचुरन, बघा अशी हाताने टाकते, चम्मच वगैरे नाही टाकत मी, आपण भजी करता तसे टाकते मी। आणि शेवभाजी केली होती, चपाती केली होती आणि आपले मंचुरन केले होते। आवडली का रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि सोपी आणि साध्या सिंपल पद्धतीची आहे, मुलांना पण आवडते। करून बघायचे, मनसोक्त खायचं घरीच, विकतच्यानं मन नाही भरत, तर घरीच बनवून खायचे, छान लागतात। आणि असे ड्रायवाले पण बनवले होते मी। आपले ड्रायवाले मंचुरियनची रेसिपी काही दाखवली नाही, फक्त मी असं दाखवलेलं आपलं थोडं म्हणजे पत्तागोबी ठेवायची, थोडासा कांद्याची पात, कोथिंबीर आणि आपला ड्राय सोया सॉस आणि रेड चिली सॉस, असे थोडंसं पातळ थोडंसं पाणी। हे बघा, मिरच्या आणि मंचुरियन या मग खायला सर्वजण, खूप टेस्टी आणि एकदम बेस्ट लागतात। आणि हे मिरच्या पण मी तळलेल्या होत्या कलरमध्ये, याच्यामध्ये हिरवा कलर टाकायचा आणि मिरच्या तळायच्या। मिरच्याची नक्कीच मी रेसिपी दाखवेन। हे बघा, मी असे ड्रायवाले पण बनवले होते, लिक्विडवाले म्हणता याला। तर नक्की दोन्ही पण रेसिपी आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा,
सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.